नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच या निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यास भाजपाला संविधान बदलायचं आहे असा आरोप विरोधक करतात. काल माध्यमांशी बोलताना भाजपाला घटना बदलायची आहे असा उल्लेख केला. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटातूनही याच मुद्द्यावर भाष्य केलं आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. संविधानाच्या हत्येची तयारी शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला. भाजपाच्या 400 पारचा नारा ही संविधानाच्या हत्येची तयारी आहे असं म्हणत सामनातून संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र डागलंय. यंदा देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होते. अशात राज्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासोबत अनेक आमदार, खासदार, राष्ट्रवादीचे नेते गेले. मात्र या नेत्यांपैकी काही जण परत शरद पवार गटात येणार असल्याची चर्चा आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. तसंच निलेश लंके अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा लढवणार असल्याची माहिती आहे. यावर पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वे योजनांचा पिटारा उघडला. त्यांनी मंगळवारी अहमदाबाद येथून ऑनलाईन 10 वंदे भारत ट्रेन आणि इतर रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवला. रेल्वेचा कायापालट आणि विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकतांमधील एक असल्याचं ते म्हणालं. येत्या 5 वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याची गॅरंटी त्यांनी दिली आहे. या 10 वर्षातील काम तर केवळ ट्रेलर आहे. आपल्याला अजून पुढे खूप जायचं आहे. रेल्वेचे जाळे विस्तारत आहे. वंदे भारत ट्रेन नेटवर्क आता देशातील 250हून अधिक जिल्ह्यात पोहोचल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना देशवासियांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळात मोठी आणि महत्वाची घोषणा करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याव्यतिरिक्त कोणत्याही मुद्द्यावर मोठी घोषणा करू शकतात. दरम्यान केंद्रीय सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याची घोषणा करू शकतं अशी चर्चा आहे. केंद्र सरकारने CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभेत पारित करून 5 वर्ष झाली आहे. आता लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार असल्याचं म्हटलं जात आहे.